नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आत्ता आपण आहोत वेंगुर्ल्यामधील आरवली गावात आणि आरवली गाव प्रसिद्ध आहे ते म्हणजे वेतोबासाठी. तर वेतोबाच्या मंदिरात आपण कालच इथे आलो होतो. आता वेतोबाच्या मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आज देवदर्शनाचाच प्लॅन आहे. आमची जी कुलस्वामिनी आहे आई माऊली जी सातारड्यात आहे तर तिथे देखील जाणार आहोत. तर आजचा हा डेली ब्लॉग असणार आहे आणि जिथे जिथे आम्ही जाऊ मंदिरात जाऊ तर आम्ही देखील दर्शन घेणार आणि त्यानिमित्ताने तुम्ही देखील दर्शन घ्या. तर वेतोबाचं जे मंदिर आहे तर त्याच्याच पुढच्या बाजूला 1 किलोमीटर अंतरावर माहेर म्हणून होमस्टे आहे. तर तिथे आम्ही स्टे केला होता. रूम साध्या आहेत पण छान आहेत, म्हणजे एकदम लक्झरियस पण नाही आहेत, एकदम साध्या क्वालिटीच्या पण नाहीत, पण मीडियम साईजची रूम आहे. तर ती दाखवतो. तर ही रूम आहे, डबल बेड आहे, साधारण याच्यावर 3 जण झोपू शकतात. इथे टी व्ही आहे, फॅन आहे आणि AC आहे. तर AC रूम देखील आहे, पण आम्हाला ACची गरज नव्हती म्हणून नॉन ACच रूम केलेली होती. त्यानंतर हे कबर्ड आहे, इथे तुम्ही वस्तू ठेवू शकता आणि प्रशस्त अशी रूम आहे. आणि इथेच समोर बेसिन, या बाजूला हे बाथरूम आहे आणि त्याच्याच समोर एक कमोड टॉयलेट आहे. म्हणजे बऱ्यापैकी प्रशस्त अशी रूम आहे, छान रूम आहे. कधी आलात तर नक्की या. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मी देतो, स्क्रीनवर देखील नंबर दिसत असेल, तिथे कॉन्टॅक्ट करा आणि माहेर होमस्टेला या. तर आता आपण आरवलीच्या वेतोबाच्या मंदिरात आलो आहोत. आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आताच आपण वेतोबाच्या मंदिरात गेलो होतो. वेतोबाचं दर्शन केलं, छान दर्शन झालं, जास्त गर्दी नव्हती. हे वेतोबा मंदिर आहे म्हणजे आरवली गावामध्ये स्थित आहे आणि वेंगुर्ला मुख्य शहरापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर हे आरवली गाव आहे आणि त्यामध्ये वेतोबाचं मंदिर आहे. तर वेतोबाबद्दल सांगायचं झालं तर गावाचं रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो, तसंच नवसाला पावणारा देव म्हणून वेतोबाची ख्याती आहे. तर वेतोबाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. तर साधारण 9 फुटाची ही मूर्ती आहे. जसं तुम्ही मंदिरात प्रवेश करता तर वेतोबा आपल्या सोबत आहे असंच तुम्हाला वाटतं. एक पवित्र वातावरण तिथे निर्माण झालेलं असतं. अर्थातच कोणत्याही मंदिरात गेलात तर तिथलं वातावरण हे वेगळंच असतं, एक दैवीय अनुभूतीचं वातावरण असतं. आणखीन सांगायचं झालं तर गाभाऱ्यात म्हणजे मंदिराच्या आतल्या भागात चामड्याच्या चपला त्या वेतोबाला दिल्या जातात किंवा ठेवल्या जातात, तिथे त्याला अर्पण केल्या जातात. अशी मान्यता आहे की त्या चपला घालून श्रीदेव वेतोबा गाव भ्रमंतीसाठी बाहेर पडतो आणि भक्तांचं रक्षण करतो. तसंच मंदिराच्या आवारातच दुकान आहे, तिथे केळ्याचे घड आहेत. तर ते केळ्याचे घड वेतोबाला आवडतात किंवा त्याला अर्पण केल्या जातात अशी थोडीशी मान्यता आहे. तर कधी आलात तर वेंगुर्ला तुमचं जर फिरायचं ठरलं असेल तर नक्कीच या जागृत देवस्थानाला, श्रीदेव वेतोबाला नक्कीच वेतोबाचं दर्शन घ्या. आणि आता आपण पुढे जातोय सातारड्यामध्ये देवी माऊलीच्या दर्शनाला, जी की आमची कुलस्वामिनी आहे. तर आता आपण सातारड्यामध्ये आलो आहोत. थोड्याच वेळात आपण माऊलीच्या मंदिरात पोहोचू, पण तिथपर्यंत जायचा रस्ता तुम्हाला दाखवतो. पूर्ण मी आतमध्ये आल्यानंतरचा रस्ता दाखवतोय. इथे नॅरो रोड आहे आणि समोरच ते मंदिर आहे. आमची कुलस्वामिनी आई माऊली.
माऊलीच्या मंदिरात आपण आलो आहोत आणि हे माऊलीचं मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात आतमध्ये देव देखील आहेत. नेमके कोणते देव आहेत ते मला माहीत नाही, पण मूर्त्या आहेत. चला मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. तर आताच आपण माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो. सातार्ड्यामधील हे आई माऊलीचं मंदिर आहे. तसं बघायला गेलं तर सातेरी देवीचं मंदिर देखील खूप, म्हणजे मॅपवर जर तुम्ही टाकलं तर खूप अशी मंदिरं आहेत. तर प्रत्येकाची कुलस्वामिनी वेगवेगळी असू शकते. तर आमची कुलस्वामिनी ही सातार्ड्यातली माऊली आहे, तर तिच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो. आता प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपल्या आईचं म्हणजे कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं पाहिजे. तर आता आपण कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. आता परतीच्या मार्गावर निघालो आहोत. परतीच्या म्हणण्यापेक्षा आता आम्ही येतोय मये गावातील केळबाईच्या मंदिरात. तर आता इथून आपला प्रवास वाटणार आहे साधारण केळबाईच्या मंदिरापर्यंत. तर वेतोबा मंदिरापासून हे सातार्डा देवीचं मंदिर आहे, साधारण एक 17-18 किलोमीटर आहे. आणि इथून ते डिस्टन्स बघूया. आता मॅप बाबांच्या मदतीने चाललो आहे आम्ही. चला तर आपण माऊलीचं दर्शन घेऊन निघालो आहे. आणि इथे मध्ये दरड कोसळली होती उजव्या बाजूला पण, आणि इथे पूर्ण हा रस्ता ब्लॉक झाला होता सातार्ड्याच्या पुढच्या बाजूला. तर आता जो वाहतुकीसाठी खुला झालेला आहे, त्यासाठी मग डाव्या बाजूने डायव्हर्शन केलं होतं, एक वेगळा रस्ता त्यांनी केला होता. पण आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. आता आपण मये गावात जातोय आई केळबाईच्या दर्शनाला. तर फायनली आपण मये गावात पोचलेलो आहोत आणि इथेच आई केळबाईचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि हा असा इथे पार्किंग एरिया आहे, इथे तुम्ही कार पार्क करू शकता. तर आता आपण मये गावात आहोत, केळबाई देवीच्या मंदिराच्या बाहेर. मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा दर्शन झालं नव्हतं, कारण 1-1:30 वाजता आपण आलो होतो आणि 1 ते 1:30च्या दरम्यान मंदिर बंद होतं. पण आत्ता एक छानपैकी दर्शन झालं आहे. काही महिला
केळबाईच्या नावाचा जप करत होत्या. सुंदर म्हणजे मस्त वाटत होतं ऐकायला. तर आपले जे मयेकर आहेत तर त्यांची कुलस्वामिनी आहे. आपण देखील दर्शन घेतलं आहे आणि तुम्ही देखील दर्शन घ्या. चला आता पुढे मार्गस्थ होऊया. तर आता आपण खालच्या बाजूने केळबाईच्या मंदिरातून आलो आणि इथे केळबाई वाडा मये असं लिहिलेलं आहे. तर इथे देखील स्थान आहे. थोडंसं वर चढून जावं लागतं इथे. केळबाई वाडा मये. तर आता आपण वाडा मये ह्या ठिकाणी आहोत. म्हणजे खालच्या बाजूला केळबाईचं मंदिर आहे आणि वरच्या बाजूला हे स्थान आहे. तर अशी मान्यता आहे की 7 बहिणी म्हणजे केळबाई आणि तिच्या 6 बहिणी आणि 7वा भाव खेतोबा जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी हे विश्रांती स्थळ म्हणून निवडलं होतं. आणि हे बघा इथे हे हत्तीचं प्रतिरूप आहे. ही जी शिला आहे तर ती हत्तीसारखी दिसते, हत्तीसारखा आकार आहे. असं पण म्हटलं जातं की ती हत्तीवरून आले आणि इथे त्यांनी विश्रांती घेतली. तर वाडा मये असं या स्थळाचं नाव आहे. आधी पहिले इथे विश्रांती घेतली आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी ही भावंड जाऊन राहिलेत. कधी आलात तर इथे पण नक्की व्हिजिट करा. फक्त एवढंच की या चौथऱ्याच्या आतमध्ये जाऊ नका. इथपर्यंतच इथे बसलात तरी चालेल, पण याच्या आतमध्ये जाण्यास परवानगी नाही. आजचा दिवस हा देवदर्शनाचा होता. प्रथम आपण गेलो होते आरवलीतील वेतोबाला. श्री क्षेत्र वेतोबा जागृत देवस्थान आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारा वेतोबा अशी वेतोबाची ख्याती आहे. मंदिर सुंदर आहे. मंदिर परिसर देखील सुंदर आहे. जर तुम्ही कधी गेलात तर नक्की व्हिजिट करा. त्यानंतर मग आमची जी कुलस्वामिनी आहे ती माऊली, तर सातार्ड्यामध्ये. तर तिथून साधारण एक 20 किलोमीटर अंतर आहे. तर तिथून मग माऊलीला गेलो आणि तिथे माऊलीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मये गावात गेलो केळबाई देवीच्या मंदिरात. तर केळबाई देवीचं मंदिर खूप सुंदर आहे आणि तिथे देखील एक प्रसन्न वातावरण आणि तिथे देखील दर्शन छान झालं. मयेकरांची कुलस्वामिनी म्हणून केळबाई देवी आहे. तर मागे आम्ही केळबाई देवीला गेलो होतो, परंतु 1-1:30 वाजता पोचलो आणि त्यानंतर 1 वाजता मंदिर बंद झालं होतं. त्यामुळे आम्हाला असं व्यवस्थित दर्शन घेता आलं नाही. पण यावेळेस मात्र आम्ही 11 वाजताच गेलो. त्यामुळे देवीची पूजा चालू होती आणि काही भगिनी देवीच्या नामाचा उच्चार किंवा जप करत होत्या. खूप प्रसन्न एकदम वातावरण होतं. आणि त्यानंतर मग त्या मंदिराच्याच वरच्या बाजूला अगदी रस्त्यालगतच केळबाई वाडा असं स्थान आहे. तर तिथे देखील गेलो. तर ते जे स्थान आहे तर असं म्हणतात की ज्या केळबाई आणि तिच्या 6 बहिणी आणि 1 भाऊ असे 8 जण तिथे विसावले होते, तिथे थांबले होते आणि त्यानंतर मग ते वेगवेगळ्या गावी जाऊन तिथे स्थायिक झाले. तर अशी आख्यायिका आहे. ते देखील देवस्थान किंवा ती जागा पवित्र आहे. तर तिथे देखील जाऊन दर्शन घेतलं. तर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं पाहिजे. असाच हा पूर्णपणे देवदर्शनाचा व्हिडिओ होता. सगळी जी स्थानं आहेत ते अत्यंत पवित्र आहेत आणि तिथे एक वेगळं प्रसन्न वातावरण आहे. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.